नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेचा जो DV होणार आहे, ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर त्याकरिता कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे www.nmcnagpur.gov.in, तर या वेबसाईटवरती सूचनापत्र क्रमांक 12 अपलोड करण्यात आलेला होता. आणि हा सूचनापत्र केव्हा अपलोड करण्यात आलेला आहे? काल दिनांक 26/6/2025. ओके, तर हा ज्या सूचनापत्र क्रमांक 12 आहे मित्रांनो, तर यामध्ये जेवढे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्याबद्दल मी एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि माझ्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. ओके, क्लिअर आहे? तर बघा, यामध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे की तुमचा जो DV होणार आहे तो कोणत्या ठिकाणावरती होणार आहे, त्याचा शेड्यूल कोणता असेल आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट काय असेल ते आपण इन शॉर्ट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर बघा मित्रांनो, हे सूचनापत्र क्रमांकामधील 12 मधील जे इन्फॉर्मेशन होती ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. ओके, तर बघा, आता तुम्हाला उपस्थित कुठे राहायचं आहे, म्हणजे वेन्यू कोणत्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे? नागपूर महानगरपालिका नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन्स नागपूर. ओके, तर बघा, नागपूरमध्ये जो सिव्हिल लाईन्स एरिया आहे त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेचा हेड ऑफिस आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे. ओके, कोणाला कोणत्या दिवशी हजर राहायचं आहे? नर्स परिचारिका ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना 8 तारखेला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हजर राहायचं आहे. ओके, त्यानंतर ज्युनियर इंजिनियरसाठी 8 तारखेचाच वेळ दिलेला आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, तर यांना 9 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट यांना परत 10 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. अर्धे कॅन्डिडेट 9 तारखेला, अर्धे कॅन्डिडेट 10 तारखेला बोलवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ज्युनियर इलेक्ट्रिकल इंजिनियरला 10 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे आणि ट्री ऑफिसरला सुद्धा 10 तारखेला बोलवण्यात आलेली आहे, ही वेळ दिलेली आहे. ओके, तर त्यानंतर काय म्हटलेलं आहे की कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरिता ह्या सर्वसाधारण सूचना आहेत. त्या सूचनासुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे. आणि यानंतर काय म्हटलेलं आहे, खालीलप्रमाणे सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती तपासणी उपलब्ध करून देणे आवश्यक राहतील. ओके, तर जेवढे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे ते तुम्हाला काय लागेल? ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार. ओके, सोबतच तुम्हाला झेरॉक्स सेट्ससुद्धा लागणार. किती सेट्स लागणार आहेत? 3 सेट्स लागणार आहेत झेरॉक्स सेट्स. ओके, आणि हे जे झेरॉक्स सेट्स असणार हे कसे असणार? सेल्फ अटेस्टेड, ज्यावर तुमची सही असणार. ओके, सही करायची आहे आणि ज्या तारखेला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्या तारखेला ती खाली अशी डेट लिहून घ्यायची आहे. ओके, क्लिअर आहे? तर हीच आता जी काही आपण लिस्ट आहे मित्रांनो, ती 1 बाय 1 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, क्लिअर आहे? तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी तर कशाची गरज पडणार आहे? अप्लिकेशन फॉर्म. ओके, जो तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरलेला होता ऑनलाईन त्याची तुम्हाला काय लागणार? प्रिंट लागणार. ओके, सोबतच तुम्ही ज्यावेळेस एक्झामकरिता गेला त्यावेळेस तुमच्याकडे काय असणार? ॲडमिट कार्ड असेल तर ॲडमिट कार्डची सुद्धा झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायची आहे. त्यानंतर बघा, जे पासपोर्ट साईज फोटोज असतात, ओके, तर पासपोर्ट साईज फोटोज तुम्हाला किती घेऊन जायचे आहेत? 2 घेऊन जायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, जे आपले 10वी झाल्यानंतर आपल्याला एक मार्कशीट मिळते मित्रांनो, तर मार्कशीट घेऊन जायची आहे आणि सोबतच 10वीचा एक पासिंग सर्टिफिकेट असतो, तर हा पासिंग सर्टिफिकेट घेऊन जायचा आहे. त्यानंतर बघा, 12वीचे म्हणजे HSCचे आपल्याला काय करायचे आहेत? एक मार्कशीट घेऊन जायची आहे आणि सोबत दुसरा डॉक्युमेंट म्हणजे काय? सर्टिफिकेट म्हणजे पासिंग सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर बघा, जर तुमचा मित्रांनो BSc नर्सिंग जर झालेला असेल, ओके, BSc नर्सिंग जर झालेला असेल तर यामध्ये 1st इयर टू 4th इयरच्या सगळ्या तुम्हाला मार्कशीटची गरज पडणार. ओके, त्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो, तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट भेटतो BSc नर्सिंग पास केल्यानंतर, तर पासिंग सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता आहे. आणि सोबतच बघा, यामध्ये तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटसुद्धा गरजेचा आहे. ओके, कोणता सर्टिफिकेट? डिग्री सर्टिफिकेट. कोणत्या केसमध्ये? BSc नर्सिंगच्या केसमध्ये. ओके, परंतु जर का मित्रांनो तुमचा GNM कंप्लीट झालेला असेल तर GNMच्या केसमध्ये तुम्हाला GNM, ओके, तर GNMच्या केसमध्ये 1st इयर टू 3rd इयरच्या सगळ्या मार्कशीट्स लागणार. ओके, सगळ्या मार्कशीट्स लागणार. सोबतच तुम्हाला GNMचा पासिंग सर्टिफिकेट मिळतो मित्रांनो, तर हा पासिंग सर्टिफिकेट आणणे गरजेचं आहे. सोबतच GNMचा जो डिप्लोमा असतो तर हा डिप्लोमासुद्धा तुम्हाला कॅरी करायचा आहे. ओके, क्लिअर आहे? तर हे झालं तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल. त्यानंतर बघा, तुम्ही आयदर BSc नर्सिंग झालेला असेल किंवा GNM नर्सिंग झालेला असेल, तुमचा एक महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतो. ओके, काय असणार? रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आणि याच्यासोबत जर तुम्ही रिन्युअल केलेला असेल तर रिन्युअलची एक स्लिपसुद्धा असते. तर ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला कॅरी करणे गरजेचा आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा, जात विषयक प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायची आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे मित्रांनो. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला NCL सर्टिफिकेट, NCL म्हणजेच काय, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. आणि हा कोणत्या ड्युरेशनचा असायला पाहिजे? 2024 ते 2025च्या मध्येचा जो काही असेल, जो फायनान्शियल इयर 2024-2025 आहे तर त्यांच्या मध्यातला इश्यू केलेला असणे गरजेचं आहे. तर अशा याच्या 3 झेरॉक्स कॉपीज आवश्यक आहेत. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, EWS मधून जर का तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर EWSचा सर्टिफिकेटसुद्धा कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला अजून कोणत्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे? जर तुम्ही समांतर आरक्षण जर अप्लाय केलेला असेल. ओके, कोणतं आरक्षण म्हटलेलं आहे मित्रांनो? समांतर आरक्षण. समांतर आरक्षण म्हणजे काय? तर बघा, जी कास्ट असते, कास्टच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला एक आरक्षण भेटतो. तो म्हणजे जर समजा तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर स्पोर्ट पर्सनचं आरक्षण भेटतो. किंवा समजा तुमच्याकडे भूकंपग्रस्त अफेक्टेड असणार, ओके, अर्थक्वेक अफेक्टेड असणार, किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त अफेक्टेड असणार, तर याला आपण काय म्हणत असतो? समांतर आरक्षण म्हणत असतो. ओके, किंवा कोणी कॅन्डिडेट्स अशा असणार, महिला कॅन्डिडेट ज्यांनी महिला आरक्षण यस केलेला असेल. ओके, किंवा माजी सैनिक असणार. ओके, माजी सैनिक. किंवा मग अजून PWBD म्हणतो आपण. PWBD म्हणजेच काय? पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, म्हणजे अपंगत्वाचे प्रमाणपत्र जर असणार तर ते अपंगत्वाचे प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे. ओके, जर तुम्ही कोटा क्लेम केला असेल त्या केसमध्ये. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला डेट ऑफ बर्थसाठी प्रूफ द्यायचा आहे की तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे. तर यासाठी तुम्ही 3 पैकी एक कोणताही प्रूफ देऊ शकता. एक तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असायला पाहिजे, म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. किंवा 10वीचा जो डिप्लोमा आहे मित्रांनो, त्यावरती सुद्धा आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. ओके, तो देऊ शकता. अदरवाईज तुम्ही बर्थ सर्टिफिकेट सुद्धा जमा करू शकता. बघा, आता जो बर्थ सर्टिफिकेट असतो मित्रांनो, एकतर तहसीलदार किंवा SDO किंवा मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडचा असणे गरजेचं आहे. ग्रामपंचायतचा या ठिकाणी चालणार नाही. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, NOC म्हणजेच काय? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. आता हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट कोणाकरिता लागू असणार? तर बघा, जे कॅन्डिडेट्स ऑलरेडी कोणत्या तरी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, ओके, कोणत्या तरी म्हणजे काय, एकतर सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला किंवा PSU सेक्टरमध्ये, ओके, PSU सेक्टरमध्ये जर परमानंट एम्प्लॉई म्हणून वर्किंग असणार. बघा, कॉन्ट्रॅक्ट बेसिस नाही, ओके, किंवा बॉन्डेड बेसिस असेल तर तुम्हाला NOCची आवश्यकता नाही. जर तुम्ही परमानंट बेसिसवरती वर्किंग असणार तर त्या केसमध्येच तुम्हाला NOC म्हणजेच काय, ना हरकत प्रमाणपत्र आणणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला ID प्रूफ देणे गरजेचं आहे. तर बघा, ID प्रूफ करिता तुम्ही काय देऊ शकता? एकतर तुमचा आधार कार्ड देऊ शकता. ओके, किंवा तुम्ही पॅन कार्ड सुद्धा देऊ शकता. किंवा जे तुमचा पासपोर्ट असतो, ओके, पासपोर्ट किंवा जी ड्रायव्हिंग लायसन असते, तर या 4 पैकी कोणताही एक तुम्ही काय देणार? ID प्रूफ म्हणून देणार. आणि तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून, ओके, ॲड्रेस प्रूफ म्हणून काय देता येणार? बाकीच्या ह्या रिमेनिंग 3 पैकी कोणताही एक ॲड्रेस प्रूफ म्हणून देता येतो. ओके, क्लिअर आहे. ओके, तर हे झाले आपले डॉक्युमेंट्स. तर या डॉक्युमेंट्सच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही बाकीचे डॉक्युमेंट्स देणे गरजेचं आहे. ॲज लाईक MSCITचा सर्टिफिकेट. ओके, जर तुमचा संगणक प्रमाणपत्र झालेला असेल, MSCIT जर झालेला असेल तर तुम्ही जमा करावं लागेल. नसेल झाले तर तुम्हाला 2 वर्षाचा अवधी मिळतो मित्रांनो. 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जमा करू शकता तो कोर्स कंप्लीट करून. ओके, क्लिअर आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच काय? वय व अधिवास प्रमाणपत्र. ओके, तर वय व अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा किंवा महाराष्ट्र राज्याचा डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. त्यानंतर सोबतच तुम्ही काय करणार? नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता काय होते, कोणाकोणाच्या सर्टिफिकेटमध्ये एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल एकत्रच असते. तर हा सर्टिफिकेट असेल तर बेटर आहे. अदरवाईज जर तुमचे दोन्ही डिफरंट असणार तर दोन्ही डिफरंट सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओके, त्या व्यतिरिक्त बघा, मॅरिज सर्टिफिकेट. ओके, बघा, आता जर कोणती महिला असेल आणि लग्न झालेलं असेल तर त्यांना मॅरिज सर्टिफिकेट, किंवा जर नाव जर चेंज केलेलं असेल मित्रांनो तर तसं तुम्हाला गॅजेट घेऊन जाणे गरजेचं आहे. ओके, त्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो,
म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असते. ओके, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हटले जाते. ओके, तर या प्रमाणपत्राचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो, ते ते या ऑलरेडी हा जो PDF आहे, तर या PDF मध्येच ऑलरेडी दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. ओके, तुमच्या वडिलाचं नाव, तुमचा वय किती आहे, कुठे राहता, ओके, कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे, तुम्हाला किती मुलांची संख्या 0 असेल तर तुम्हाला 0 लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी. ओके, आणि ठिकाण कोणता लिहिणार, नागपूर लिहिणार. ज्या तारखेला तुमचा DV असेल ती तारीख इथे लिहायची आणि तुम्हाला या ठिकाणी तुमची सही करायची आहे. ओके, क्लिअर आहे. तर स्मॉल फॅमिली नॉर्म म्हणजेच काय, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र घेऊन जाणे सुद्धा गरजेचं आहे. ओके, त्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो, त्या व्यतिरिक्त अजून काय लागणार तुम्हाला, पोलीस व्हेरिफिकेशन. ओके, पोलीस व्हेरिफिकेशन करण्याकरिता एक फॉर्मॅट असतो. तर हा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला भरून देणे गरजेचं आहे. तर बघा हा स्मॉल फॅमिली नॉर्मचा जो सर्टिफिकेट आहे मित्रांनो, जस्ट तुम्हाला A4 साईज पेपरवरती याची प्रिंट घ्यायची आहे. ओके, काय करणार तुम्ही, प्रिंट घेणार. याचा कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्यायचा नाही. इवन जो पोलीस व्हेरिफिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट घेऊन जायची आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला कोणताही स्टॅम्प पेपर वगैरे बनवायचा नाही. ओके, तर पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आता कोणता फॉर्मॅट असेल, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता असणार सामान्य प्रशासन विभागाचा आहे हा. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, पोलिसांकडून चारित्र्यविषयक पडताळणी. ओके, पोलीस व्हेरिफिकेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट जो असतो पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याकरिता हा एक फॉर्मॅट आहे. तर हा फॉर्मॅट पूर्णपणे भरून द्यायचा आहे. ओके, क्लिअर आहे. तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सची तुम्हाला आवश्यकता आहे मित्रांनो. तर हे सगळे डॉक्युमेंट्स जे काही तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ते सगळे मी तुम्हाला 1 बाय 1 सांगितलेले आहेत. तर बघा आता या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एकतर तुम्हाला 3 सेट झेरॉक्स कॉपीजचे लागणार आहेत. ओके, सगळे जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणार त्याचे किती सेट्स लागणार, 3 सेट. आणि हे कसे असायला पाहिजेत, सेल्फ अटेस्टेड असणार. ओके, कसे असणार, सेल्फ अटेस्टेड. तर बघा सेल्फ अटेस्टेड जे काही डॉक्युमेंट्स असतात मित्रांनो, तर जे तुमची सही असणार, हे सही करायची आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला डेट लिहून घ्यायची आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ज्या तारखेला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तशी ती डेट त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ओके, आणि ओरिजिनल सर्टिफिकेटचा सुद्धा एक सेट घेऊन जायचा. म्हणजे बेसिकली एकच सेट असेल तर ओरिजिनल सर्टिफिकेटचा एक सेट तयार करायचा आहे आणि झेरॉक्स कॉपीचे तुम्हाला 3 सेपरेट सेट तयार करायचे आहेत. ओके, तर बघा मित्रांनो, जी काही NMCची एक्झाम झालेली होती त्याचा जो DV आहे, DVचा शेड्यूल सुद्धा आता आपण बघितलेला होता. तर त्यासाठी त्या DV करिता जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे, तर त्या डॉक्युमेंट्सबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. जरी तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर तसं तुम्ही मला कमेंट करू शकता. मी प्रत्येक कमेंटचा आन्सर करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली येणार. तसेच मित्रांनो, या म्हणजे NMC एक्झामच्या रिलेटेड तुमची काहीही क्वेरी असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कोणत्या तरी इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.